वाचलेल्या शास्त्र भागाकडे आपण जाऊया. इफिस्करास पत्र 6वा अध्याय. आज आपण जी गायलेली गीतं आहेत ती सर्व गीतं या शास्त्र भागा आधारित होती. देवबापाला आपण धन्यवाद देऊ की फार सुंदर रीतीनं प्रभू आपल्यासाठी इफिसच्या पत्राद्वारे बोलत आहे. आज आपण अध्याय 6 वचन 1, 2, 3 वचन 10, 11, 12 घेणार आहोत आणि त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. इफिस्करास पत्र अध्याय 6 वचन 10, 11 आणि 12, 10, 11, 12 आणि 13 ही आपण घेणार आहोत. 4 वचन आपण आज घेणार आहोत. इफिस्करास पत्र मागील दिवसांमध्ये आपण जे इफिस्करास पत्रामध्ये पाहिलेलं आहे त्याचं थोडंसं मी तुम्हाला एक पुन्हा गोषवारा देत आहे. संत पॉल इफिसच्या मंडळीला काही गोष्टी नमूद करत आहे. अध्याय 1, 2, 3 आणि त्या 3 अध्यायामध्ये तो खरा विश्वासू जो आहे तो कोण आहे, विश्वासणारा म्हणजे कोण आहे याविषयी तो सांगतो. त्याची निवड कशी आहे त्याबद्दल तो त्याला शिक्षण देत आहे. त्याला तो सांगत आहे की तू कसा विश्वासणारा आहेस, तुझी निवड कधी झालेली आहे, कुठं झालेली आहे हे तो सांगत आहे. त्याच्यानंतर त्याच विश्वासणाऱ्याला पुढे जाऊन अध्याय 4 पासून ते अध्याय 6 वचन 9 पर्यंत. ओके, अगेन मी तुम्हाला रिमाइंड करतो, अध्याय 4 पासून ते अध्याय 6 वचन 9 पर्यंत. ओके, जे आपण मागच्या रविवारी संदेश ऐकला. ओके, वचन 9 पर्यंत तो म्हणत आहे की तू खरा विश्वासणारा आहेस, तू निवडलेला आहेस. तर आता अध्याय 4 पासून अध्याय 6 वचन 9 पर्यंत तो म्हणत आहे की तू आता आत्म्याच्या नियंत्रणात जर आहेस. ओके, जर तू आत्म्याच्या नियंत्रणात आहेस तर तुझ्यामध्ये या गोष्टी असणं आवश्यक आहे. तू ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तुझ्यामध्ये या गोष्टी व्हायला पाहिजे. ओके, पहिली गोष्ट, तू कसा विश्वासणार आहेस, तू कसा खरा विश्वासणार आहेस, तुझी निवड कुठं झालेली आहे. अध्याय 1 पासून अध्याय 3 पर्यंत मंडळीला फार सुंदर रीतीने उत्तेजन देतो. अध्याय 4 पासून अध्याय 6 वचन 9 पर्यंत तो सांगत आहे की जर तू आता निवडलेला आहेस, जर तू विश्वासणार आहेस तर आता तुझ्यामध्ये काय असायला पाहिजे. लक्षात ठेव, तुझ्यामध्ये आत्म्याचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये चालणारा तू विश्वासणारा. ओके, आता मी पुन्हा एकदा रिपीट करतो कारण हे महत्वाचं आहे. आपण जो काही आतापर्यंत शिकलेला शास्त्र भाग आहे, जे काही हे पत्र आपण शिकलेलो आहोत, अध्याय 1, 2 आणि 3 पॉल मंडळीला, विश्वासणाऱ्याला कन्फर्म करतो आणि सांगतो तू निवडलेला आहेस, तू वेगळा केलेला आहेस, चाचपडून बघ तुझी निवड कुठे झाली. ओके, तो म्हणतो तू खरा विश्वासणार आहे. वाव, मी खरा विश्वासणार आहे. तर तो म्हणतो अध्याय 4 पासून अध्याय 6 वचन 9 पर्यंत जर तू खरा विश्वासणार आहेस तर तू आत्म्याच्या नियंत्रणामध्ये असणारा व्यक्ती असणार. कुठल्या आत्म्याच्या? तर पवित्र आत्म्याच्या. मग पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात असणारा जो व्यक्ती आहे, जर तुम्ही बॅक मध्ये गेला आणि आपले सगळे मेसेजेस तुम्ही ऐकले तर तुम्हाला समजेल की त्या संपूर्ण मेसेजमध्ये पुन्हा एकदा ज्याच्यावर पवित्र आत्म्याचं नियंत्रण आहे त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या फळांविषयी तुम्हाला दिसेल. ओके, आता इथून पुढची जी जर्नी आहे, आता हे कुणाला कळेल, पुन्हा हे कुणाला समजेल, जो खरा विश्वासणार आहे, जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे, त्याला ही पुढची गोष्ट समजेल. ओके, जर खरा विश्वासणारा नाही, आत्म्याच्या नियंत्रणात नाही, तर आजचा संदेशात त्याला काही उपयोग नाही. जर तो खरा विश्वासणार आहे, पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे, तर पॉल म्हणतो की आता जर्नी कशी आहे. ऑलराईट, मग आज जर तुम्ही गीता ऐकली, आपण एकदम सैनिकांना धैर्य धरायला सांगितलं, युद्धामध्ये राहायला सांगितलं, आणि युद्ध आहे म्हणून सांगितलं. आपण जे गीता गायले त्याच्यामध्ये एकदम जोर लावून आपण म्हटलं की आपण वॉर मध्ये आहोत. आता जे पुढे जात आहोत आपण, जे आपल्याला सांगितलेलं आहे, जर तो आत्म्याच्या नियंत्रणात आहे तरच तो युद्धासाठी तयार आहे. जे पुढे आहे हा शास्त्र भाग जो वाचण्यात आलेला आहे, जर तो आता आत्म्याच्या नियंत्रणात आहे, पवित्र आत्म्याचं नियंत्रण त्याच्यावर आहे, जर देवबापानं त्याला निवडलेलं आहे, देवबापानं त्याला वेगळं केलेलं आहे, कोण म्हणू शकेल की हा मी आत्मिक युद्धामध्ये सक्षम आहे, मी आत्मिक युद्धासाठी तयार आहे? कोण म्हणू शकेल? जो आत्म्यामध्ये रेडी आहे, जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे, पवित्र आत्म्याच्या. तर त्यामुळे आज आपला जो फोकस आहे, कोण आत्म्याच्या नियंत्रणात आहे, आणि जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे तो युद्धासाठी तयार आहे. सध्या जी आजूबाजूची परिस्थिती आहे ती जसं मी तुम्हाला मगाशी सूचनेनंतर सांगितलं की युद्धजन्य परिस्थिती आहे. एव्हरीवन कंट्रीज एकमेकांसंगती युद्ध करायला
म्हणजे आतुर आहेत. आपण आपल्या कंट्रीचं घेतलं, भारत फार कठीण परिस्थितीत आहे सध्या. भारत पाकिस्तान संगती, भारत आणि बांगलादेशचे पण सध्या काही रिलेशन चांगले नाहीयेत. भारताचे चायना संगती पण काही रिलेशन एवढे खास नाहीयेत सध्या. आपल्या आजूबाजूला परिस्थिती थोडीशी कठीण चालली आहे. एवढंच काय तर ते आपल्या खाली असणार ते अंदमान नावाचं बेट आहे, तिथं पण जरासा प्रॉब्लेम चालू आहे. ते पण काय एवढं चांगलं रिस्पेक्ट देऊन झालं. तर थोडासा कठीण परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे. आपण अजून जगाच्या थोडं तिकडे गेलो तर आपल्याला दिसतं की रशिया आणि युक्रेनचं अजून युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. युएस पण आता थोडंसं डोकं काढत आहे, थोडी निवडणूक होऊ द्या म्हणतं. अजून ट्रम्प काहीतरी अजून वेगवेगळं बोलायला, मी काय सोडणार नाही इराणला वगैरे असं काही म्हणत आहे. खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत आजूबाजूला. आता आता पण ऐकलं की इस्रायल आणि मग इराण यांच्यामध्ये पण काहीतरी द्वंद्व चालू आहे. आजूबाजूचे राष्ट्र त्यासाठी युद्धजन्य परिस्थितीच आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी आपल्याला युद्धाची परिस्थिती आढळते. ख्रिस्ती युद्ध नेमकं काय आहे, आणि मग जर तुम्ही आत्म्याच्या नियंत्रणात आहात तर मग काय म्हटलेलं आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. जर तो युद्धासाठी आहे तर ही युद्धाची चेतावणी नाही आहे. हे युद्ध तुम्हाला जिंकायचं आहे. ते युद्धाची योग्य माहिती तुम्हाला असायला पाहिजे. पहिली गोष्ट, जर हे युद्ध आहे तर त्या युद्धासाठी आपली कितपत तयारी आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि त्यासाठी वचन 10, 11, 12, 13 आणि 14 ही जी वचनं आहेत 4, ही आपल्याला सांगतं की जर युद्धाची परिस्थिती समोर आहे तर चेतावणी तर आहेच देत आहे की बाबा रे पुढे युद्ध आहे. जर युद्ध आहे तर ते जिंकायचं कसं तेही तुम्हाला आणि मला सांगण्यात येतं. जिंकायचं कसं आपण येणाऱ्या दिवसांमध्ये बघणार आहोत. जे आपले संडेज आहेत येणारे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ते जिंकत असताना कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत. पण आज आपण चेतावणी बघणार आहोत. आणि चेतावणी बघत असताना एक महत्वाची गोष्ट असते जी प्रभू येशू ख्रिस्तानं पण सांगितलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की तुमचा शत्रू कोण आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. युद्धासाठी निघालेला आहे आणि शत्रूच माहित नाही तर प्रॉब्लेम आहे. ओके, आपला शत्रू कोण आहे तेही आज आपण जरा जाणून घेऊ की बाबा आमचा शत्रू कोण आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की जे कंट्रीज आहेत ते एकमेकाला कोणाला शत्रू मानत आहेत, कसे ते प्लॅन आउट करत आहेत. आता जे युद्धासाठी तुम्ही आणि मी तयारी करत आहोत, तुम्हाला आणि मला जर पवित्र शास्त्र सांगत आहे की बाबांनो युद्ध आहे, हो तयारी करा, हो आम्ही तयारी करतो. सावधानतेचा इशारा आहे, हो सावधानतेचा इशारा आहे. आता मग ही तयारी करत असताना समजून घ्या की आता शत्रू पण कोण. तर हे एकंदरीत आज आपण आपल्या वचनामध्ये पाहणार आहोत. विशेष करून आपला फोकस असणार आहे की सर्वसाधारण माहिती नेमकी काय आहे आणि हा जो युद्ध आहे या युद्धामध्ये जो शत्रू आहे त्याच्यावर विजय कसा मिळवता येईल तेही आपण पाहणार आहोत. हे नेमकं युद्ध काय आहे, पॉल असं का म्हणत आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, पवित्र शास्त्रामध्ये अध्याय 1, 2, 3 इफिस्करास पत्र तुम्हाला आणि मला सांगतं की तुम्ही खरे विश्वासणारे कसे आहात, तुम्हाला खरा विश्वासणारा कोणी बनवलेला आहे. अध्याय 4 पासून अध्याय 6 वचन 9 पर्यंत म्हणत आहे, जर तुम्ही खरे विश्वासणारे आहात तर तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहणारे आहात. एव्हरीवन, तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आहात. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आहात तर तुम्ही युद्धासाठी तयार आहात. जर तुम्ही युद्धासाठी तयार आहात तर मग तुम्हाला आता समजायला पाहिजे की हे युद्ध कुणाबरोबर आहे, तुमचा शत्रू कोण आहे. आणि मग शत्रू कोण आहे जर तुम्हाला समजलेलं आहे तर त्या शत्रूमध्ये शत्रूसाठी जिंकायचं कसं हेही पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला शिकवतं. तर आपण आता स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया आणि पाहूया की पवित्र शास्त्र आपल्याला काय म्हणत आहे. 10 वचन, सगळ्यांनी आपल्या 10 वचनाकडे जावं. आणि तिथं मग असं लिहिलेलं आहे, आता इतकेच सांगणे आहे की जर समजा एखादा व्यक्ती आहे जो व्हिजिटिंगला तुमच्याकडे आलेला आहे आणि व्हिजिटिंगला आला आणि खूप असा म्हणतो आपण टॅलेंटेड मॅन, खूपच ज्ञानी मनुष्य आला तुमच्या संगती बसला, तो घरामध्ये बोलचाल झाली, त्यानं अनेक गोष्टींविषयी तुम्हाला मार्गदर्शन केलं. कोणतरी ज्ञानी मनुष्य खूप छान मार्गदर्शन केलं. तुम्ही सगळ्यांनी ते मार्गदर्शन त्याच्याकडून लक्षपूर्वक ऐकलं. आणि लक्षपूर्वक ऐकल्यानंतर आता तो म्हणतो की ओके बाय सी यू, आणि गेटमध्ये गेला. गेटमध्ये गेला आणि तुम्ही त्याला सी ऑफ करायला गेला. सी ऑफ करत असताना तुम्ही असा गेट बंद करणार, तो म्हणतो वेट, आता एक क्लास सांगून जातो. म्हणजे आता जे मी काही सांगितलं घराच्या आतमध्ये, ओके, सी ऑफ करत आहे. सी ऑफ करताना वेट, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. याचा अर्थ काय माहिती आहे का, आतमध्ये सांगितलं ते फार इम्पॉर्टंट, तुम्ही फार सिस्टमॅटिकली ऐकलं. आता जे मी जात आहे ना, जात असताना फार तुम्हाला एक कॉशन, तुम्हाला एक सूचना तुम्हाला देत आहे, लक्ष द्या.
म्हणजे ह्याच्याकडे विशेष लक्ष असायला पाहिजे. आणि पॉल हे पत्र संपवत असताना असं म्हणतो, आता इतकंच सांगणं आहे की थांबा जरा, एकदम लास्ट, लेट मी कन्क्लूड दिस विथ दिस. मला कन्क्लूड करून दे, मला आता संपवायचं आहे, मला सांगायचं. आणि हे सांगत असताना हा मला फुल स्टॉप द्यायचा आहे. आता ऐका. कारण मंडळीनं हे ऐकणं फार गरजेचं आहे जे तो सांगत आहे. आता इतकंच सांगणं आहे की तो सर्वच पत्रांमध्ये असं लिहित नाही बरं का. इफिसमध्ये पर्टिक्युलरली तो ह्यांना सांगत आहे, आता इतकंच सांगणं आहे. काय सांगणं आहे? तो काय म्हणतो बघा, की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. आता मी तुम्हाला सांगितलं की हे कोण समजू शकेल? जो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे. गेट बंद होते आणि तो म्हणजे ओ आता इतकंच सांगणं, वेट, आता इतकंच सांगणं. प्रभूमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये काय व्हा? बलवान व्हा. त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. बलवान व्हा, शक्तिशाली व्हा. अरे काय बोलत आहेस तू? तुमची निवड झालेली आहे, तुम्ही खरे विश्वासणारे आहे. जगाच्या स्थापने अगोदर निवड केलेली आहे. तुम्ही आता पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आहे. तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये जगत आहात. कसं जगायला पाहिजे, काय जगायला पाहिजे, एव्हरीथिंग आय टोल्ड यू. आता लक्ष द्या. आता मी एवढंच सांगत आहे, लक्ष द्या. कारण का, आता जे मी तुम्हाला बोलत आहे ही परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. का? बलवान व्हा. अरे आतापर्यंत कसं राहायचं, काय करायचं हे तू सांगितलंस. आता काहीतरी म्हणत आहेस तू, बलवान व्हा. बलवान कशामध्ये व्हा? कोणत्या सामर्थ्यामध्ये बलवान होणं आवश्यक आहे? पॉल काय म्हणत आहे बघा, कोणतं सामर्थ्य आहे, कोणत्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हायचं. बलवान आणि सामर्थ्यशाली नेमका कोण आहे थोडंसं लक्ष द्या. कारण ऑलरेडी मी तुम्हाला ह्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. काय म्हणत आहे बघा, फिलिप्पियरास पत्र याचा मी वाचतो बरं का, 4 अध्याय 13 वचन तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो. फिलिप्पे 4 अध्याय 13 वचन. तो असं म्हणतो, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही कराव्या शक्तिमान आहे. कोण सामर्थ्य देतं? तर प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो तो मला सामर्थ्य देतो. आणि हे वचन काय सांगत आहे? तो म्हणतो की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. कोण सामर्थ्य देतो? तो प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यामध्ये सबळ होणं, त्याच्यामध्ये शक्तिमान होणं आवश्यक आहे. कारण का, जी गोष्ट सांगत आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला सामर्थ्यवान होणं असणं आवश्यक आहे. जो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे तो सामर्थ्यानं नक्कीच भरेल. कसलं सामर्थ्य आहे? पुन्हा बघा कोणतं सामर्थ्य आहे. 2 तिमोथी याचा 2 अध्याय आणि 1 वचन. 2 तिमोथी याचा 2 अध्याय आणि 1 वचन. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा तिच्यामध्ये बलवान होत जा. म्हणजे जर तुम्हाला बलवान व्हायचं आहे, देन हू विल स्ट्रेंथन यू? कोण तुम्हाला स्ट्रेंथन करेल? कोण तुम्हाला सामर्थ्यानं भरेल? कारण तुम्हाला जी गोष्ट करावयाची आहे त्यासाठी बलवान होणं फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला शक्तिशाली होणं फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तयार होणं फार आवश्यक आहे, गरजेचं आहे असं तो बोलतो. का असं तो बोलत आहे? का असं तो सांगत आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी जी गोष्ट केलेली आहे, जे युद्ध जिंकलेलं आहे, आणि ते युद्ध जिंकलेलं जे युद्ध आहे ते तुम्हाला ठाऊक असणं आवश्यक आहे. ऍज सून ऍज यू विल नो की तो तुमचा आणि माझा जो काही लीडर आहे, जो तुमचा आणि माझा समोर गेलेलं नेतृत्व करणारा व्यक्ती आहे, त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ते आत्मसात करून तुम्हाला बलवान होणं गरजेचं आहे. काय केलेलं आहे त्यानं पाहूया आपण. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 18 पासून 21 पर्यंत वचन. रोमकरास पत्र 5वा अध्याय 18 ते 21. तर मग जसा एक अपराधानं सर्व मनुष्यावर दंडाज्ञेचा परिणाम झाला, तसा नीतिमान ठरवले जाण्याचा एका ठरावाने सर्व मनुष्यावर जीवनदायी नीतिमत्व मिळवणे हा परिणाम झाला. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने बहुत जण पापी ठरले, तसे ह्या एकाच्या आज्ञापालनाने बहुत जण नीतिमान ठरले. कोण केलं? प्रभू येशू ख्रिस्तानं. आणि त्याच्यामध्ये नीतिमान होणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये बलवान होणं गरजेचं आहे, कारण त्यानं ऑलरेडी ती गोष्ट केलेली आहे. मग एक विश्वासणारा म्हणून जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे, त्यानं ज्या युद्धासाठी मला जायचं आहे त्या अगोदर मी कशामध्ये बलवान आहे हे समजणं गरजेचं आहे.
तो तुम्हाला बलवान कसा बनवतो, त्याच्यामध्ये तुम्ही कसे बलवान आहात. प्रभूमध्ये बलवान होणं गरजेचं आहे. कोणत्या प्रभूमध्ये? जो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः वधस्तंभावर जाऊन मरण पावला, नीतिमत्व मिळवलं, नीतिमत्व तुम्हाला दिलं. ते कोण समजू शकेल? खरा विश्वासणारा, जो आत्म्याचे नियंत्रणात आहे. नॉट एव्हरीवन, प्रत्येक जण नाही. कारण का? तो तुमच्याने माझ्या पुढे गेला आणि युद्ध आणि सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यानं तुम्हाला आणि मला सांगितलं की पहा मी जिंकलेलो आहे. नाव यू आर फॉलोइंग मी, आणि तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा. जी कृपा मी केलेली आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्याच्यामध्ये बलवान व्हा, त्याच्यामध्ये सामर्थ्यानं भरा. कारण का? दैनंदिन जीवन जे आहे, ज्या जीवनामध्ये तुम्ही आहात त्यामध्ये नेमकं काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त इथंच नाही थांबत, पॉल इथंच नाही थांबत. पॉल येशू ख्रिस्तानं जे केलेलं आहे त्याचं अजून उदाहरण देतो. करिंथरास याचं 15वा अध्याय, पहिलं पत्र 15वा अध्याय 56 आणि 57 याच्यामध्ये तो म्हणत आहे बघा, अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी रांगी कोठे. मरणाची रांगी पाप, पापाचं बळ नियमशास्त्र. येशू ख्रिस्तानं त्याला चिरडलं, त्याला मारलं आणि पहा त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन दिलं. ही इज द वन. त्याच्यामध्ये बलवान व्हा, त्याच्यामध्ये सामर्थ्यानं भरा. म्हणजे तुमचा आणि माझा फोकस प्रभूमध्ये बलवान होणं, म्हणजे ख्रिस्तानं जे तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे त्याची आठवण करणं, त्याला आत्मसात करणं आणि वारंवार त्यामध्ये आनंद करणं. हे तुम्हाला काय करेल? हे तुम्हाला बलवान बनवेल. कारण ज्या युद्धासाठी तुम्हाला तयार व्हायला पॉल आता सांगत आहे, त्यासाठी तुम्हाला जे येशू ख्रिस्तानं केलेलं आहे त्याच्यामध्ये बलवान होणं गरजेचं आहे. जर त्याच्यामध्ये तुम्ही बलवान नाही झाला तर तुम्हाला समजणार नाही की युद्ध नेमकं काय आहे. येशू ख्रिस्तानं जे केलेलं आहे, जो तुमच्या आणि माझ्या पुढे गेलेला आहे, जो तुमच्या आणि माझ्या पुढे जाऊन तुमच्या आणि माझ्यासाठी जी नेमणूक त्यानं केलेली आहे, जी निवड केलेली आहे, जे ख्रिस्तामध्ये त्यानं तुम्हाला आणि मला या जगापासून वेगळं केलेलं आहे, तो म्हणत आहे की आय हॅव डन इट फॉर यू. तुमच्यासाठी मी लढलेलो आहे. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 14. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने त्यानं नाहीसं करावं. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे फोकस काय असावा? प्रभूमध्ये बलवान होणं म्हणजे येशू ख्रिस्तानं जे केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्यामध्ये बलवान होणं, की वी आर कॉल्ड बाय हिम, आणि त्याच्यामध्ये बलवान होणं गरजेचं आहे. जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बलवान व्हाल, तो प्रभू तुम्हाला आणि मला सांगत आहे की हे जीवन जगणं, ज्यावेळेस तुम्ही पुढे जात आहात आणि हे जीवन जगत आहात, या जगामध्ये प्रलोभनं जी आहेत, वासना ज्या आहेत, वाईट गोष्टी, अनैतिक गोष्टी ह्या अटळ आहेत. ह्या समोर येणार का? बिलकुल येणार. म्हणजे ज्यानं वन्स फॉर ऑल तुमच्यासाठी केलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बलवान होता आणि ह्या जगामध्ये जगता, अनेक वासना, अनेक वाईट गोष्टी, अनैतिक गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत, ह्या अटळ आहेत, ह्या येणारच आहेत. त्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे? आत्म्याचं सामर्थ्य आणि बलवान होणं प्रभूमध्ये. तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे निवडलेले आहात, त्यानं तुमच्यासाठी काय केलेलं आहे याची वारंवार तुम्हाला जाणीव होणं. हे कुणाला समजेल? हे कुणाला कळेल? पुन्हा जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे. जो आत्म्याच्या नियंत्रणात नाही त्याला हे नाही करणार. त्याला एकदम लाईटली वाटेल सगळे जीवन. त्याला वाटेल की काय, आय कॅन हँडल द थिंग्स, मी समोर माझ्या रीतीने गोष्टी करू शकतो, हँडल करू शकतो. पण त्याला ते होऊ शकेल का? नाही. जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे तो काय करेल? तो वारंवार प्रभूकडे पाहिजे आणि म्हणून की प्रभूनं माझ्यासाठी काय केलेलं आहे, मी प्रभूमध्ये कसा बलवान आहे. आणि त्यामुळं हे लक्षात घ्या, आपण जे वचन वाचलं फिलिप्पियरास पत्रामध्ये की प्रभूमध्ये, प्रभूच्या सामर्थ्यामध्ये मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. हे अजिबात असं नाही बरं का, हो गेलो मी, छू ह्याला पाडलं, छू त्याला पाडलं, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. नाही. प्रभूचं सामर्थ्य काय? अहो लढण्यासाठी तुम्हाला,
त्यानं जे तुमच्या आणि माझ्या पुढे केलेलं आहे, त्यानं जी गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी केलेली आहे, त्याच्याकडे पाहणं, त्याचं जे स्वधस्तंभावरील सामर्थ्य आहे ते सामर्थ्य जाणणं आणि त्या सामर्थ्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करणं, जीवन जगणं. वाव, परिणाम काय होईल त्याचा? स्ट्रॉंग इनफ टू वॉर. तुम्ही काय कराल? ज्या गोष्टी तुमच्या पुढे येत आहेत त्या संगती युद्ध करायला तुम्ही तयार व्हाल, बलवान व्हाल. बलवान का होणं आवश्यक आहे? कारण पुढचं वचन जे 11 आहे ना, ते फार डेंजरस आहे. डेंजरस का मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस आपण इफिस्करास पत्र वचन अध्याय 6 वाचतो आणि वचन 11 आणि त्या 11 वचनाकडे असं लिहिलंय बघा, डायरेक्टली द वॉर अगेन्स्ट हुम. त्याचं नाव लिहिलंय त्या ठिकाणी. कोण आहे बरं तो? सैतान. ओके, कोण आहे तो? सैतान. आपण कधी कधी म्हणतो सैतान काय, सैतान एकदम असं लाईटली घेतो. आज आपण पाहणार आहोत की कोण आहे हा. म्हणजे हे अख्खं शास्त्र त्याच्याविषयी कोण आहे हा नेमका. म्हणजे एव्हरीवन टॉक्स अबाउट हिम, त्याविषयी बोलतात. सैतान 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 सैतान. कोण आहे हा नेमका? त्याच्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये ना एक अद्भुत, पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक उदाहरण देतो की बलवान होणं, परमेश्वर नेमकं एक स्टोरी आहे जुन्या करारातली, तुम्हाला सगळ्यांना ती ठाऊक आहे. किती अद्भुत स्टोरी आहे बघा की एक्झॅक्टली परमेश्वर देवबाप काय करतो पहा. जेव्हा इस्रायलाला मिस्रातून त्यानं बाहेर काढलं आणि मोशे मेला आणि त्यानं यहोशवाला उभं केलं. ओके, आणि यहोशाची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. माझी इच्छा आहे तुम्ही घरी गेल्यानंतर ना यहोशवाची स्टोरी कृपा करून वाचा. ऍटलिस्ट त्याचे ते 8 ते 9 अध्याय आहेत ना, ते ऍटलिस्ट ते वाचा आणि मी त्याचा एक सारांश मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली घडलेलं काय आहे. जेव्हा यहोशवाला ते निवडतो, यहोशवा बाहेर आल्या आल्या यहोशवा म्हणतो की आता मला हे पुढे न्यायचं आहे. प्रभुदेव आपल्याला अपॉइंट करतो की तुला इस्रायलाला का पुढे घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा तो तयार होतो त्यावेळेस तो यहोशवाला सांगतो की खंबीर हो. लक्षात ठेव, खंबीर हो म्हणजे जेव्हा आपण यहोशवाचा ग्रंथ वाचतो आणि ते खंबीर हो, हिम्मत धर, याचा अर्थ काय माहितीये का? सेम थिंग व्हॉट पॉल इज सेइंग टू द इफिशियन्स. तो म्हणतो ना आता इतकेच सांगणं आहे की काय, प्रभूमध्ये बलवान व्हा. प्रभूमध्ये बलवान व्हा म्हणजे नेमकं काय बरं? सेम गोष्ट यहोशवाला परमेश्वर देव, खंबीर हो, हिम्मत धर, थांब जरा, जसा मी मोशे बरोबर तुझ्या बरोबर असणार आहे. नेमकं काय बरं हे? आता काय होणार आहे? जेव्हा तो पुढे जात आहे, देवबापानं फार अद्भुत रीतीनं तो जाण्या अगोदर ना गोष्टी केलेल्या होत्या. तो जाण्या अगोदर यावेळेस यहोशवाचा ग्रंथ मी गेले काही दिवस वाचत होतो. मी पाहिलं की यहोशवामध्ये किती अद्भुत देवबापानं कृपा पुरवलेली होती. जेव्हा ते सगळे लोक यार्देनच्या जवळ येतात आणि मग आता यार्देन आहे क्रॉस कशी करायची प्लॅन व्हायला लागतो. ओके, ब्रिज बांधायचा का, अमुक करायचं का, काय करू शकतो आपण यार्देन क्रॉस करायला बरं. इतकं अद्भुत रीतीनं लेव्यामध्ये जे याजक आहेत ते येतात, ते परमेश्वराचा कोश उचलतात आणि ते पुढे जातात. ज्यावेळेस याजकाचे पाय, ज्यांनी कोश उचललेला आहे याजकाचे पाय यार्देनेला लागतात, जे दुतडी भरून वाहत असते यार्देन. वाव, यार्देनेचं एक सौंदर्य तुम्हाला माहिती आहे का? गालिल समुद्र आहे आणि इकडे भूमध्य समुद्र आहे, म्हणजे त्याला मृत समुद्र म्हणतात. इकडे गालिल समुद्र आहे, इकडे मृत समुद्र आहे. आणि मृत समुद्र म्हणजे काय माहिती आहे का? ज्याच्यामध्ये नुसतं क्षार आहे, ज्याच्यामध्ये नुसतं क्षार आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणून त्याच्यामध्ये एकही प्राणी नाही, म्हणजे एकही जीव नाही त्या समुद्रामध्ये. आणि नदी जी आहे यार्देन ती येते. ओके, मी कधी कधी डोळे बंद करून पण इस्रायलचा नकाशा काढतो बरं का. ती वरून वाहते आणि मध्ये हा गालिल समुद्र आहे, असा थोडासा असा राऊंड श्रीलंकेच्या शेप मध्ये म्हणत असतो मी, ठीक आहे, असा आहे तो. आणि तिथून ना पुन्हा यार्देन स्टार्ट होते, म्हणजे मध्ये फक्त ना गालिल समुद्र आहे, यार्देन गालिल समुद्र, खाली पुन्हा यार्देन आहे आणि लगेच खाली इथून मृत समुद्र आहे. एवढं जबरदस्त आहे ना बघा. यार्देन अशी वाहते आणि मग ते गोड पाणी इथं जातं, खारं पाणी होतं, समुद्र आहे. तिथून येते परत नदी वाहते, खाली येते, तीच नदी आहे, खाली येते आणि ज्या वेळेस ती या मृत समुद्राला मिळते तिचं पाणी खाली होतं. सेम नदी आहे. वरती गालिल जो आहे ना
त्याच्यामध्ये मासे, सर्व प्रकारचे जीव आहेत. तसेच सेम नदी खाली येते आणि इकडे येऊन ती मृत समुद्राला मिळते. काहीच नाही त्याच्यामध्ये. फार विलक्षण आहे, बरं काय, अद्भुत आहे. अनेक गोष्टी यातून आपण शिकू शकतो. पण टुडे दॅट्स नॉट आवर सब्जेक्ट. आवर सब्जेक्ट इज दिस की यार्देन जिथे वाहते, ज्या वेळेस याजकांचे पाय त्या यार्देनेला लागतात, तर असं शास्त्र म्हणतं की ती यार्देन जी आहे ना, ती एका बाजूला उंच उभी राहते. ती बंद नाही होत बरं का, ती काय होते, उंच उभी राहते. आणि जसे कोरड्या भूमीवरून जायचं तसं इस्रायल तिथून पास ऑन होतं. असं म्हणले की एका बाजूला, म्हणजे ज्या ठिकाणी मृत समुद्र आहे त्या बाजूला सगळं पाणी तसंच निघून जातं. आजूबाजूचे सगळे राजे हे ऐकतात आणि घाबर सुटतं त्यांना. हे कसं झालं, हे कसं शक्य आहे, हे कसं होऊ शकतं. परमेश्वर देवा यहोशुआला सांगतो की यातून आता बाहेर पडा. सगळे तिथून बाहेर येतात. 12 दगड घ्या म्हणतो तिथून तो, 12 वंशाचे, आणि चला तिथे वेदी बांधा. लोकांना समजू दे की यार्देन कशी देवापानं कोरडी केलेली होती. आणि लोक जसे कोरड्या भूमीवरून, रिमेंबर दिसा, कोरड्या भूमीवर म्हटलं म्हणजे कोरडी भूमी म्हणजे तिथून धूळ उडते. डिड यू गेट इट दिस? म्हणजे जिथं नदी वाहते, जिथं पाणी मुरलेलं आहे वर्षानुवर्ष, ज्या वेळेस यार्देनेला पाय लागतात याजकांचे, त्यांच्या हातामध्ये कोस आहे. डिड यू गेट दिस? ती भूमी कोरडी होते आणि ते पास ऑन होतात. कोण करते हे? खुद्द परमेश्वर. आणि मग ती नदी पास करून जातात. काय समज, यरीहो शहर खूप मोठा आहे. कशी चढाई करू, कसं त्यातून आणू लोक, कोण जिंकेल शहर? कारण का त्याची तटबंदी किती मोठी आहे, किती युद्ध, किती लढाके घ्यायला पाहिजेत ती जिंकायला. कारण ती तटबंदी एवढी मोठी आहे की गाव कुसावरून जर खाली सोडायचं आहे तर तिथून दोरखंड घेऊन सोडायला लागायचं. एवढी मोठी ती तटबंदी. म्हणजे शहर कोण जिंकू शकेल? यरीहो. नो वन. मग काय करावं? ती तटबंदी कशी पडेल? परमेश्वर देव आपली यहोशुआला म्हणतो, घाबरू नकोस, खंबीर हो, हिम्मत धर. काय करायचंय आता? तलवारी, लढाया, तोप गोळे काय नाही. काय करायचंय? राऊंड मार एव्हरीडे. कोश घ्यायचा आणि शिंगा असतात त्याची तुतारी करायची आणि शिंगांचा नाद करायचा, बस. नथिंग एल्स. नुसते राऊंड मार. कोण फाईट करत आहे? मी. आणि तुला काय करायचंय? माझ्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हायचंय. प्रभूच्या सामर्थ्यामध्ये बलवान होणं याचा अर्थ काय? व्हॉट एक्झॅक्टली जोशुआ डिड. He believed in him. त्याच्यामध्ये त्यानं विश्वास ठेवला की हो, हे होऊ शकतं. कशामध्ये? कोण आहे सांगा बरं? काय होईल? एक कोश घ्यायचा आहे आणि त्या तटबंदीला राऊंड मारायचं. ओके. तिथे जर समजा कोण असा उभा राहिलेला आहे व्यक्ती, मग काय करायला ते लोक, म्हणजे यांना करायचं काय आहे नेमकं? हे राऊंड मारायला एक, पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी एक, तिसऱ्या दिवशी एक, चौथ्या दिवशी राऊंड मारतात. का बरं? प्रभू बोललाय. मी माझं डोकं वापरतो नाही. आय बिलीव्ह व्हॉट ही सेज. कोण करू शकेल हे? ज्यानं त्याला अपॉइंट केलंय, जो अपॉइंटेड आहे तो त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, तोच करेल. नोबडी एल्स. प्रभूचं वचन म्हणत आहे, प्रभू बोलत आहे, मी करणार. आणि त्याने केलं. 7व्या दिवशी 7 मारले. आरोळी करा. आरोळी केली. काय झालं? अहो, तटबंदी ढासळली. घाबरे सुटले. लोक भ्याले. कोण केलं? गॉड हिमसेल्फ. देव स्वतः. आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी काय केलं? ऑलरेडी देवबापानं त्याचं कार्य सुरुवात केलेली होती. शेवटी प्रभूमध्ये एवढंच सांगतो की त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. आणि ज्या वेळेस आपण नवीन करारात, न्यू कव्हेनंट जो आपण शिकत आहोत प्रगटीकरणाच्या क्लासमध्ये,
न्यू कव्हनंट कडे आपण येतो, नवीन करारामध्ये. व्हॉट क्राइस्ट डिड फॉर अस, त्या करारामध्ये ख्रिस्ताने त्या करारामध्ये आपल्यासाठी काय केलं, त्या करारावर विश्वास ठेवा. तुम्ही बलवान आहात. हे कोण करू शकेल? पुन्हा एकदा, जो खरा विश्वासणारा आहे, जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे. वाय जोशुआ? बिकॉज ही बिलीव्ड इन हिम. त्यानं त्याला निवडलं, वेगळं केलं, त्यानं त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, काबीज केलं. ज्या युद्धासाठी तुम्हाला तयार व्हायला सांगायचं आहे, यू शुड बिलीव्ह इन हिम. काय? ज्यानं ते केलेलं आहे तुमच्या अगोदर, ज्यानं तुमच्या अगोदर करून त्यानं ठेवलेलं आहे. अनेक प्रलोभनं त्याच्यासमोर आली का? हो आली. वासना आल्या का? ऍब्सोल्युटली. जगातील प्रत्येक गोष्ट आली, हो आली. आणि त्यानं दाखवून दिलं की तो कसा विजयी आहे. आणि म्हणून तो म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. कोण केलं? स्वतः ख्रिस्त येशूनं. वाव, यू शुड बिलीव्ह इन हिम. का बरं? मग 11वं वचन, कारण सैतान. कोण आहे शत्रू? तो काय म्हणतोय बघा, कारण सैतान. मी पुन्हा वाचत आहे इफिस्करास पत्र. सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकावण्यास तुम्ही समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. त्यावेळेस आपण कुयुक्ती असं करतो ना, कुयुक्तीमध्ये कोणत्या गोष्टी असतात? कुयुक्ती म्हणजे काय? याच्याकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस ह्याच्या अगोदर सांगितलं की शस्त्र सामुग्री धारण करा. पुट ऑन. पुट ऑन म्हणजे शस्त्र सामुग्री धारण करणं, चिलखत धारण करणं. ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या घालणं फार गरजेचं आहे. पॉल या ठिकाणी एखादा रोमन सैनिक जो आहे, त्या कालखंडामध्ये रोमन सैनिक आहेत आणि त्यांचं हे जे पोशाख आहे, त्या पोशाखाला ते समोर धरून ह्या गोष्टी पुढे आणत आहे. आणि ह्या गोष्टी पुढे आणून सर्वसाधारण ह्या 6 गोष्टी हे लोक घालतात. त्याकडे आपण येणाऱ्या संडेज मध्ये येणार आहोत. पण जे संपूर्ण शस्त्र सामुग्री हे जे तो बोलत आहे, त्याच्या डोळ्यासमोर नक्कीच रोमन जो सैनिक असतो आणि त्याच्यामध्ये असणारी जी शस्त्र सामुग्री आहे, ती शस्त्र सामुग्री तो डिस्क्राईब करतो आणि ती तो सांगतो. पण त्याच्या अगोदरचा हा जो शब्द आहे, सैतानाची कुयुक्ती. कुयुक्त्या म्हणजे नेमकं काय? तर ग्रीक जे भाषांतर आहे, त्या भाषांतरामध्ये असं म्हणण्यात येतं की त्याची धूर्त पद्धती. सैतानाच्या कुयुक्त्या म्हणजे पुट ऑन व्हॉट? शस्त्र सामग्री. का बरं? कारण जो धूर्त आहे सैतान, तो धूर्त सैतान काय करायला लागलाय? काय म्हणताय बघा, तो धूर्त सैतान, त्याचा धूर्तपणा, फसवणूक हे करत आहे. कुणा संदर्भात? विश्वासणाऱ्या संदर्भात. जो खरा विश्वासणार आहे, जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे, त्यांच्या पुढे तो काय करतो? कुयुक्त्या. आता मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे बरं का, ह्या संदेशाला किंवा ह्या बोलण्याला एवढं लाईटली घेऊ नका. कारण तुम्ही आणि मी या जगात जगत असताना किती कुयुक्त्या किंवा किती कुयुक्तींसंदर्भात विचार करू शकतो. किती जास्तीत जास्त की बाबा रे, मी प्लॅन करेन, मी योजना करेन, मी अमुक करेन, मी तमुक करेन. ह्या सगळे प्लॅन्स जर आपण करत असू, पण लक्षात घ्या, या ठिकाणी जो तुमच्या विरोधात करत आहे त्याचं नाव आहे सैतान आणि त्याचे हस्तक, ज्यांना अशुद्ध आत्मे म्हणतात. आता हे कुणा संदर्भात करत आहेत? जे निवडलेले आहेत, वेगळे आहेत आणि जे आत्म्याच्या नियंत्रणात आहेत. कुठल्या आत्म्याच्या? तर पवित्र आत्म्याच्या. तर आता हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे, इट इज नॉट अबाउट फिजिकल वॉर. हे अजिबात फिजिकल नाहीये. हे कुणा संदर्भात आहे? हे आत्मिक आहे, हे आध्यात्मिक आहे. आणि ह्या आध्यात्मिक वॉर कुणाला कळेल किंवा कोण ह्या वॉर मध्ये असेल? मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगत आहे बरं का. कधी कधी काही जण काय होतात, स्वतःला लावून घेतात, हो ना सैतान किती हमले करायला आमच्या, माहिती का, सैतान असं करतो, सैतान तसं करतो. आणि जीवन जर बघितलं तर सैतान डोळे बंद करतो. जरा जीवनात पाकून बघितलं तर सैतान म्हणतो माझंच आहेस, राहू दे. म्हणून मी वारंवार ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे की कोण आहे हा जो निवडलेला आहे, जो वेगळा केलेला आहे, जो निवडलेला आहे, जो वेगळा केलेला आहे, जो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे. ही इज फायटिंग विथ हिज बॉडी, कारण तो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे. मला एक बेवडा भेटला काही वर्षा अगोदर.
आणि खूप दारू पितो, तल्ली एकदम. आणि मला म्हणतो की काय देवबाप माहिती असं करतोय माहित नाही पाळसाहेब. काय हो, रोज 100 रुपये नाही प्यायला. म्हणजे तुम्हाला समजून काय म्हणत आहे? पाळसाहेब 100 रुपये नाही प्यायला, देव असं का करतोय हो? आत्म्याची निंदा. म्हणून प्रत्येक पवित्र शास्त्राचं वचन ना स्वतःला लावून घेण्याची सवय झालेली असते माणसाला. काय करू, सैतान माहिती कसं करतोय माहितीये का, सैतान असं करतोय, सैतान तसं करतोय. बोलायला आपण तयार होतो, धडाधड धडाधड सैतानावर नाव टाकतो. म्हणलं ना, सैतान पण डोळे बंद करतो, नाही दाद्या तू मेरा ये दाद्या, उगी दोषारोप लावू नको माझ्यावर. समजून घ्या हे कुणा संदर्भात आहे, फार आवश्यक आहे. आत्मिक युद्ध नेमकं काय आहे, कोण करत आहे, कुणा संदर्भात करत आहे. कुयुक्त्या, मी तुम्हाला म्हटलं कुयुक्ती हा जो ग्रीक मध्ये ट्रान्सलेशन शब्द आहे हा धूर्तपणा. ओके, जर तुम्ही अजून 12 वचन जर वाचलं त्यामध्ये लिहिलं बघा की आपलं युद्ध, जर इंग्लिश मध्ये आपण रेसलिंग. ओके, मला माहित नाही तुम्ही लोकांनी कधी रेसलिंग केले की नाही, पण मी रेसलिंग खूप जवळ पाहिलं. आमच्या गावाला कुस्ती असते खूप जास्त. कोल्हापूर सांगली नोन फॉर कुस्ती, तालमी. आणि तुम्ही कधी तालमीत गेले की नाही कधी माहित नाही मला, पण जर तुम्ही तालमीत गेले कधी आणि तालमीत जर कुस्ती खेळत असणाऱ्या लोकांकडे बघितलं, तुम्हाला मी सांगतो की यांच्याकडनं प्लॅन्स असतात आणि ह्यांना कुयुक्ती म्हणतात. रेसल करतात नाही, कुयुक्ती. कुयुक्ती म्हणजे काय माहितीये का, समजा मी असं रेसलला थांबलोय, माझे मित्र पण होते बघा, आमच्या इथं सुपारी फोडतात कानात. कानात सुपारी फोडली, कान तुमचा असत होतो, त्याला तसं म्हणतात सुपारी फोडणं. फार डेंजर असतं ते, काय सगळे लोक नाही करू शकत, पण आमच्या भागामध्ये लोक करतात. सुपारी फोडतं तिथं, कान एवढाच होतो तुमचा, आणि ते पैलवान समजायचं की मग तो पैलवान आहे पट्टीचा. मग जर समजा कुयुक्ती म्हणजे रेसल लोकच करू शकतात. आता आपली जी भारताची होती विनिश, तिला बिचारीला विनिशला फोगाडला नाही मिळाला, वाईट वाटतं तिचं. तिनं खूप रेसल ती चांगली खेळली, एका दिवसात तिने 4 लोकांना हरवलं, एका दिवसात वर्ल्ड चॅम्पियन्स त्यांना तिने हरवलं. पण बिचारीचं वजन जरा जास्त झालं असं म्हणतात, पण ते मला असं वाटतं काही बरोबर नाहीये ते झालं ती असं तिथे. पण आता जेव्हा आज काहीतरी रिझल्ट होता, काल होता बेटा, आज रिझल्ट आहे तिचा, ऍटलिस्ट पुन्हा सिल्वर तिला द्यावं असं वाटतं किंवा ब्रॉन्झ तिला द्यावं. पण जर त्यांच्याकडे त्या फाईट्स करतात तुम्ही बघितलं, कुयुक्ती त्यांची काय असते ह्यांची रेसलची, ज्यावेळेस ते युद्ध करतात किंवा ज्यावेळेस ते कुस्तीमध्ये येतात, ते काय करतात, ते दाखवतात एक, ते काय करतात त्यांची चाल दाखवतात एक, वेगळी डिफरंट. सॉरी ते काय करतात, ते दाखवतात एक पण करतात नेमकं डिफरंट, एकदम वेगळं. म्हणजे समजा ते दाखवतील पायाकड, ओके, ते त्यांचं डोळे त्यांचा हात ते दाखवतील पायाकड, पण घेतील गळ्यामध्ये. म्हणजे जे रेसलिंग आहे ना त्यांचं एकदम वेगळं विचित्र आहे. आणि त्यामुळे तर प्रत्येक डाव तो माहीत असणं फार आवश्यक आहे, कारण ते कुस्तीवाला जो आहे गेम तो डेंजरस आहे. ज्यावेळेस आपण सैतानाकडे बघतो 11व्या वचनामध्ये बघा इथे काय म्हटलंय, सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकाव धरण्यास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. ह्याची जी कुयुक्ती आहे, ह्याची कुयुक्त्यांद्वारे, लक्षात घ्या, ह्या कुयुक्त्यांद्वारे हा जो दृष्ट आहे तो जगावर राज्य करायला लागलाय, जगातील राष्ट्रांवर राज्य करायला लागलाय. मी तुम्हाला पुन्हा म्हणतो बरं का, या सैतानाला एवढं लाईटली घेऊ नका. हे चिल्लर आहे, 4 आणि 8 आहे, नाही, तो राष्ट्रांवर राज्य करत आहे. कशामुळे, त्याच्या कुयुक्तीने. हो, सैतानानं मला उलट दिवसलं बरं का, हा हे उगी दिवस बसत नाही, ते गेम खूप मोठा करत असतो. हे जे आहेत ना, हे त्याचे अशुद्ध आत्मे आहेत, त्याचे हस्तक ज्यांना आपण म्हणतो, आणि हस्तकांद्वारे हे कार्य चालू आहे सगळं. पण सैतान हा मोठा गेमर आहे. आता ह्याच्या ज्या कुयुक्त्या आहेत त्या समजण्यासाठी तुम्हाला आणि मला शस्त्र सामुग्री धारण करायला पाहिजे, त्याशिवाय टिकाव नाही धरू शकत.
कोण आहेत त्याचे हस्तक, काय म्हणतात त्याच्याविषयी, त्या सैतानाविषयी नेमकं काय पवित्र शास्त्र म्हणत आहे. ओके, इफ वॉन्ट टू राईट इट डाऊन. हे फार इम्पॉर्टंट आहे. पवित्र शास्त्र त्याविषयी काय म्हणतं. एझेकिएल 28 आणि वचन 14. त्याला म्हटलंय तो अभिषिक्त करूब होता. कुरूब म्हणजे देवदूत. अभिषिक्त कुरूब. एझेकिएल 28:14. लूक 11:15. तो भूतांचा अधिपती. लूक 11:15. तो काय, तो भूतांचा अधिपती असं म्हटलंय. दुसरे करीन 4:4. या जगाचा देव. ना काय म्हणत, या जगाचा देव कुणाला म्हणत आहे. जो शत्रू आहे ना त्याला समजून घ्या बर का, त्याला हलक्यात घेऊ नका. याला उगीच 4 आणि 8 करू नका. त्यासाठी डेंजरस आहे. तो पंगे कुणासंगती घेतो माहिती का, देव, मिकाएल. ठीक आहे, हे पंगे त्यांनी घेत असतो. हे आजकाल ना तुम्ही बघितलं, शैतान निकल जा वगैरे, कुछ नहीं होता वैसे. ये बहुत बड़ा है. यीशु ख्रिस्त है ना, यीशु ख्रिस्त, only he can manage him, and you and me, we need to follow him and depend on him. येशू वर निर्भर राहणं गरजेचं. येशूला समर्पित होणं आवश्यक आहे. कारण या युद्धात टिकाव धरण्यासाठी तुम्हाला आणि मला बलवान होणं गरजेचं आहे. कशामध्ये, प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये. प्रभू आणि त्याचं सामर्थ्य काय, त्यानं जे तुमच्या आणि माझ्यासाठी केलं त्याच्यावर विश्वास ठेवणं. And get strength to fight with whom? With your body and with your flesh. बघा तो काय म्हटलंय अजून पुढं, अंतरिक्षाचा राज्याधिपती. एफेस 2:2. त्याच्याविषयी काय म्हटलंय, तो अंतरिक्षाचा राज्याधिपती. जकर्या 3:1. पवित्र शास्त्रामध्ये तो देवाच्या कार्याला विरोध करणारा. मी तुम्हाला परत सांगत आहे बरं का, कोण आहे हा, जो डायरेक्ट देवाच्या कार्याला विरोध करतो. सी अगेन, कोण आहे हा, देवाच्या वचनाचा विपर्यास करतो. हा कोण आहे, देवाच्या वचनाचा विपर्यास करतो. म्हणजे विपर्यास आणि अर्थ, त्याचा अर्थ काय असतो, विपर्यास करणं. विपर्यास करणं म्हणजे ज्याच्यासाठी अपॉइंटेड आहे. ठीक आहे, तो सांगत हो ह्यासाठीच अपॉइंटेड आहे बरं का, पण असं पण होऊ शकेल ना. Did you get it? हे असं आहे पण हे असं पण असू शकेल ना. ह्याचा काय होणं, विपर्यास होणं. उदाहरणामध्ये आपल्या ह्या चर्चचा हॉल आहे, आपण या ठिकाणी भक्ती घेत आहे. वाव, किती चांगली भक्ती आहे वगैरे. आपल्याला हॉल पण मिळालेला आहे. मग आठवडाभर आपण या ठिकाणी आपला बायबल स्टडी आहे, तरुणांचा बायबल स्टडी आहे, चर्च आहे, गीत येऊन आपण प्रॅक्टिस करत आहे. ओके, आपण हे सगळं करत आहे. पण जर समजा आपण म्हटलं की सकाळी 11 वाजल्यापासून ते समजा दिवसभरामध्ये जर आपण या ठिकाणी जर ट्युशन चालू केलं तर 11 पासून 3 पर्यंत संध्याकाळी राहायचं ना, होऊ शकेल ना. ट्युशन चालू करू आपण, काय होतं त्याला. तुम्हाला माहित आहे काय होत आहे, ज्या गोष्टीसाठी अपॉइंटेड ही गोष्ट आहे, ज्या गोष्टीसाठी ह्याला अपॉइंट केलेलं आहे त्याचा विपर्यास करणं. त्याचा काय करत आहे, तो काय करतो, तो देवाच्या वचनाचा विपर्यास करतो. हो, हे असंच आहे, पण असं पण होऊ शकतं ना. तो डायरेक्टली देवाच्या वचनाचा विपर्यास करतो. एवढा डेंजर आहे तो. तुम्हाला मला काय सांगायचं आहे की तुम्ही आणि मी प्रभूमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान होण्याचा पर्याय नाहीये. पुन्हा कोण समजू शकेल, जो निवडलेला आहे, जो वेगळा केलेला आहे, जो खरा विश्वासणार आहे आणि जो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे. जो तो नाही है वो ऐसा चल रहा है उसके पीछे ज़ोंबी, तो चल में आता है. अजून तो कोण आहे बघा, देवाच्या सेवकाला अडथळा आणणारा. पहिले थेसलोनिकरासपत्र 2 अध्याय 18 वचन. देवाच्या वचनाचा विपर्यास करणारा. मत्ते 4:6. सुवार्तेमध्ये अडथळा आणणारा. 2 करीन 4 अध्याय 4 वचन. नीतिमानांची फसवणूक करणारा. 1 तिमोथी 3 अध्याय 7 वचन.
पवित्र शास्त्र म्हणतं हे अख्खं जग त्या दृष्टाला अधीन आहे. पहिले योहान 5वा अध्याय 19वे वचन. हे एवढं कठीण आहे, हा एवढा धूर्त आहे, हा एवढा प्लॅन करून येत आहे, हा फार सिस्टमॅटिक आहे आणि समोर यायला लागलाय. आणि जर तुम्ही आणि मी फक्त आपल्या 4 आणि 8 आणि मध्येच अडकलोय तर प्रॉब्लेम आहे. हमको ये चाहिए, हमको वो चाहिए, हमको ये मिलना चाहिए, हमको वो मिलना चाहिए, ह्याच्यात जर अडकलोय आणि जो फुल तयारी निशी आलेला आहे आणि तो म्हणतो की सोडेगा नाही, कुणाला सोडणार नाही, आणि तुम्ही आणि मी येडा गबाळ्यासारखं नुसतं त्या समोर चाललोय, प्रभू दे बापा, हे दे ते दे, अमुक दे तमुक दे. आपण जर प्रभूमध्ये त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान नाहीये, जे पॉल मंडळीला सांगत आहे की तुम्ही असं होणं आवश्यक आहे, तर तुम्ही आणि मी त्यासमोर टिकाव नाही धरू शकणार. याचा अर्थ आहे तुम्ही आणि मी पण त्यातले एकच आहे. तो जर डायरेक्ट प्रभू संगती पंगती घेतो. मिखाएल यहुदाच्या पुस्तकामध्ये, जर तुम्ही यहुदाचा ग्रंथ आपल्या युट्यूब चॅनलवर ऐकला असेल माझा, तर तुम्हाला समजलं असेल, मिखाएल ज्यावेळेस त्यांची भांडत असतो, एक वेळ अशी येते मिखाएल त्याला हँडल नाही करू शकत, आणि मिखाएल त्याला काय म्हणतो माहिती, यहुदाच्या मनात माझा प्रभू तुला धमकाव, आणि तू निघून जातो. ही विल टेक केअर ऑफ यू, तो त्याला म्हणतो. ही इज दॅट काइंड ऑफ. आणि त्याचे हस्तक संपूर्ण पृथ्वीभर आहेत. तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे, तुमचं आणि माझं कॉन्सन्ट्रेशन प्रभू येशू ख्रिस्ताकडे असायला पाहिजे. त्यानं जे आपल्यासाठी केलं त्याच्याकडे असायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये बलवान कसं होता येईल हा विचार करायला पाहिजे. कारण का, हा जो आहे अधूर्त, हा जो कपटी, हा जो घाणेरडा, याच्या संगती आणि याच्या हस्तकां संगती जर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि युद्धासाठी तयार व्हायचं आहे, तर प्रभूच्या सामर्थ्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आपल्यामध्ये असं काहीच नाही की आपण उभं राहून ते करू शकू. नाही, इट इज ओनली ख्राइस्ट. फक्त ख्रिस्त. तुम्ही बघितलं, यहोशू ज्यावेळेस निघाला तो म्हटला, हे काय दिसतंय मला, यार्देन नदी, हा मी पार करतो ना. नाही, इज अ डिपेंडन्सी ऑन हिम. कारण तो म्हणला, खिंबर हो, हिंमत धर, भिऊ नको, कचरू नको, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या पुढे जाऊन मी करणार आहे. आणि ख्रिस्तानं ते आपल्याला एक्झॅक्टली करून दाखवलं. तर आपला विश्वास कुणावर असायला पाहिजे, त्याच्यावर, त्यानं केलेल्या कृत्यांवर. मग आपण स्थिर आणि खंबीर राहू. मग आपण जेव्हा ह्या वचनात येतो, त्यानं काय केलेलं आहे, Ephesians 6 आणि त्याचं 12 वचन, कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे. त्यानं आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाहीये, आपली कुस्ती रक्त मांसाबरोबर नाहीये. का असं तो म्हणत आहे, कारण खुद्द येशू ख्रिस्त आणि पॉल आपल्याला ना काही वचनांद्वारे दाखवून देतात की हे वॉर कसं आहे आणि कुणाबरोबर आहे, हे युद्ध कसं आहे आणि कुणाबरोबर आहे. लेट्स सी दिस. हे तुम्हाला साधं वाटत असेल, हे अजिबात साधं नाहीये, हे फुल आत्मिक आहे, हे फुल आध्यात्मिक आहे. हे कसं आहे आपण बघूया. वचन म्हणतं, कलसे पत्र 2 अध्याय आणि त्याचं 15 वचन. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे बघा. तो म्हणतो 15 वचन, त्याने सत्ताधीश व अधिकाऱ्यास नाडून त्याच विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्याचे उघड उघड प्रदर्शन केलं. व्हॉट इज दॅट? कुठला अधिकारी, कोण लोक? हे आध्यात्मिक, हे आत्मिक. 1 पेत्र 3 अध्याय आणि त्याचं 22 वचन. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या ठिकाणी जे केलेलं आहे त्याविषयी तो म्हणत आहे बघा. 3 अध्याय आणि त्याचं 22 वचन. तो स्वर्गात जाऊन देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी, सत्ताधीश हे ठेवले आहेत. व्हॉट इज दॅट? पुन्हा आत्मिक आहे हे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे ते काय आहे? आत्मिक. हे पुन्हा काय? पुन्हा आध्यात्मिक आहे. हे अजिबात असं समोरचं युद्ध नाही बरं का. हा समोर आला सैतान, आता दाखवतो, तलवारच काढतो आणि त्याला मारतो. नाही, हा 11 काहीतरी प्राणी माझ्या समोर आलेला आहे, हा सैतानाचाच वाटतो, ह्याला आता हाणतो. नाही, हे ते नाहीये. तुम्ही किती बलाढ्य शक्तिशाली आहात, किती जीव आपण करतोय त्याच्यावर डिपेंड नाहीये हे.
आत्मिक किती सॉलिड आहात तुम्ही, तुम्ही प्रभूमध्ये किती बलवान झालेले आहात याच्यावर निर्भर आहे. कारण पुन्हा एकदा संत पॉल काय म्हणतो बघा, पहिले दुसरे करीन याचा 10वा अध्याय, दुसरे करीन त्याचा 10वा अध्याय आणि वचन 3 ते 5. दुसरे करीन 10वा अध्याय आणि वचन 3 ते 5 मी तुमच्यासाठी वाचतो बघा. आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाने युद्ध करत नाही. पॉल सांगत आहे बरं काय, आमची वस्ती देहात असून आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करत नाही. देह स्वभावाप्रमाणे युद्ध म्हणजे काय, जसं मी सांगितलं, प्रत्येक राष्ट्र एकमेकावर उठलेलं आहे, प्रत्येक जण प्लॅन आउट करत आहेत. आणि पॉल सांगतो आमचं युद्ध देह स्वभावानुसार नाहीये. देहासारखं युद्ध आहे का, अच्छा ह्या किती बघत हा शक्तिशाली दिसतोय, ह्याचं साम्राज्य किती हा शक्तिशाली आहे, मग मी अशा रीतीनं चढाई करून जावं, मग मी अशा रीतीनं प्लॅन करावा, मी योजना करावी. आता मी गाडी लावली आणि जाता जाताना समजा माझा एखादा झगडा झाला कोणासाठी आणि त्याकडे बघतोय, अच्छा ह्याची शरीर यष्टी जरा जाड दिसते, मी उगी शांतपैकी बाजूला जावं, हा बारीक दिसतो तर उतरावं, काय रे हा बोलावं. शारीरिक युद्धांमध्ये असंच काहीतरी आहे, शारीरिक क्लेशांमध्ये असंच आहे. हे आत्मिक आहे. आणि ऑलरेडी पवित्र शास्त्र सैतान कोण आहे, तुमचा शत्रू कोण आहे याचे डिस्क्रिप्शन देते. आणि त्याच्याविषयी जर आपण बघितलं तर त्याच्याविषयी सांगितलं की तो कोण आहे, तो कसा आहे, तो कसा येणार आहे आणि त्यासाठी तयारी कशी करायला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की असा तुमच्यामध्ये कोण आहे जो लढाई जात असताना आपल्या शत्रूकडे किती सैन्य आहे, तो कसा आहे याची चाचपणी करणार नाही. बरं तुमच्यामध्ये असं कोण आहे का, तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की जो आमच्या पुढे आहे तो नेमका काय आहे. आणि जर तो तुमच्या पुढे आहे त्याच्यामध्ये काय आहे जर तुम्हाला ठाऊक आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की प्रभूमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान होण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तो म्हणतो की आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाने युद्ध करत नाही. काय म्हटलं बघा, आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. तुमची जी शस्त्र आहे ती दैहिक नाहीयेत. तर काय आहेत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तुम्हाला आठवलं तटबंदी कुठली, यहोशुआ, आणि तो त्याचं एकदम क्लिक करत होती की त्याचं सामर्थ्य सिनफ आहे तटबंदी ढासळायला. त्याच्यावर निर्भरता असायला पाहिजे आपली, त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. तर्क वितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिस्त करून घेतो. म्हणजे एव्हरीथिंग इन्क्लूड, प्रत्येक गोष्ट, आमचा फोकस, आमचं कॉन्सन्ट्रेशन जर कुठं असावं तर जो तुम्हाला बलवान बनवतो त्याच्याकडे असावं. कोण बनवतो, ख्रिस्त. कशामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये. त्याचं सामर्थ्य काय, वधस्तंभ. फोकस कुठं असावा, वधस्तंभाकडे. तुमच्या जीवनाचा एकमेव उद्देश ख्रिस्ताचा वधस्तंभ, कारण त्यानं जे केलंय त्याच्यावर तुम्ही निर्भर असावं. जर तुम्ही त्याच्यावर निर्भर आहे तुम्ही सक्षम आहात या जगामध्ये युद्ध करायला. पुन्हा मी सांगतो, कोण आहे तो, जो निवडलेला आहे, खरा विश्वासू आहे, जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे. जो आत्म्याच्या नियंत्रणात नाही तो ह्या जगात येडा गबाळासारखा फिरायला लागलाय. त्याला काहीच घेणं देणं नाहीये. त्याला वाटतं दैनंदिन जीवनामध्ये जे काही मी जगत आहे, हो जगत आहे. नाही, वी आर इन द स्टेट ऑफ वॉर. आणि युद्ध फार मोठं आहे. या युद्धाचा जो शत्रू आहे तो एकदम तयारीनिशी आहे. तुम्ही प्रत्येक जण जर तयार आहात तर फोकस राहा. फोकस राहणं फार आवश्यक आहे. कारण तो काय म्हणत आहे बघा, यास्तव तो काय करत आहे, आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्मा समूह यांच्या बरोबर आहे. फिजिकल नाहीये हे, दैहिक नाहीये हे. दैहिक असतं तर आपण पकडला असतो त्याला. सगळेजण जगातील ख्रिस्ती लोक एकत्र आले असते, पकडा त्याला. कोण आहे तो, सैतान. त्रास झालेला आहे खूप. योजना केल्या असत्या, आपणच अनुभव बनवले असते, त्यावर टाकले असते.
पण नाही ना हो, हा तो नाही आहे. कुठे दिसला तर त्याला पकडा. आपण आपली मिळकत वगैरे सगळं देऊन त्यात टाकलं असतं, एकदा त्याला मारून टाका. तसं नाहीये. ही गंभीरता समजून घ्या. फार आवश्यक आहे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने समजणं. मी मध्ये आदवेशांची बोलत होतो काही गोष्टींवर, तर त्या मी बोलत असं म्हटलं की सैतान, जेव्हा तुम्हाला सैतानाविषयी बोलत होता ना, म्हटलं सैतान इल्युमिनाटीचा सब्जेक्ट चालू होता आणि इल्युमिनाटी विषयी बोलत असताना तुम्हाला सांगत होता की पा असं चालू आहे, हे चालू आहे, सध्या मुंबईमध्ये एक शॉप खोलले इल्युमिनाटीचं वगैरे तुम्हाला सांगत होता. आणि ज्यावेळेस मी ऐकत होतो म्हटलं की सैतान जो आहे ना, ज्या वेळेस तो ख्रिस्ती विश्वासाकडे येतो, मला काय वाटतं की त्याचे दुरात्मे येऊन तुम्हाला काय म्हणतात की हो तुला काय हवं बाबा, तर तुला मला ना एक 2-3 लाख रुपये पाहिजे. तुम्हाला माझ्या दुरात्मा काय करतो, दुरात्मा 2-3 लाख घेऊन येत नाही, 2 करोड घेऊन येतो. ही कम्स विथ ऑफर्स. काय करतो, काय हवंय तुला, मला ना लग्न करायचं, एखादी पोरगी असेल तर 2 पोरी तुझ्या समोर आणतो सुंदर, तू चूज कर कुठली पाहिजे, समोर येतील अशा छान, तुझ्यासारखा कोणच नाही, किती गोड आहेस तू, किती छान आहेस तू. ऑफर्स अँड ऑफर्स, एक पे 2 फ्री. काय पाहिजे तू सांग, मी करायला तयार आहे. अशा पण येतील. किती पाहिजेत, एवढे, डबल देते. ऑफर्स, इट कम्स विथ ऑफर्स. साधं सुद्धा नाहीये, ऑफर्स घेऊन येते. काय करायला लागेल तुम्हाला, कसं सर्व्हाइव्ह कराल तुम्ही ह्या जगामध्ये. हे फार डेंजर आहे, कारण हे सगळं आत्मिक आहे, हे सर्व आत्मिक आहे. मध्ये आपण आपल्या स्टार्टिंगचं नीतिसूत्रे वाचलं, आळीपाळीचं वचन. त्यामध्ये ती जी स्त्री होती, तिच्या वाणीला कोण जाईल ऐकायला, त्या वचनात लिहिलेलं आहे की अधोलोकाची दारं वेलकम करतात तिला, वेलकम. म्हणजे अधोलोकाची दारं काय करतात, म्हणजे वेलकम करतात तिला, ये. जर तुम्ही त्या ऑफर बघून चाललेला आहात, एंड काय आहे, डोर्स ओपन आहेत, काम. बी फोकस्ड. आत्मिक युद्ध आहे, हे साधं नाहीये. वचन काय म्हणत आहे बघा, कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्मा समूह यांच्या बरोबर आहे. मी वारंवार ह्यांना ना, जेव्हा दुरात्मा येतो, मी माझ्या नोट्स मध्ये पण लिहिलंय की सैतानाचे हस्तक, हस्तक म्हणजे भागीदार, हे सगळे दुरात्मे आहेत. त्याचे हस्तक 4 आणि 8 आहेत बरं का, हे आजूबाजूलाच असतात, आणि डेंजर आहेत. ऑफर्स अँड ऑफर्स अँड ऑफर्स, होल वर्ल्ड फॉलो देम. जग फॉलो करत आहे. अँड यू आर कॉल्ड, तुम्हाला जे बोलवण्यात आलंय, तुम्हाला त्या प्रवाहाच्या विरोधात जायला बोलवण्यात आलं. म्हणून मगाशी मी त्या बेवड्याचं उदाहरण दिलं. काही जणांना असं वाटतं की काय सैतान माहिती असं करतोय, माझे असं सैतान वागत आहे, हे सैतानाकडूनच आलेलं आहे, हे अमुकच आलेलं आहे. चाचपणी करून घ्या, तुम्ही देवाचे आहात का. जर तुम्ही देवाचे आहात तर पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे का. जर पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहे, याचा अर्थ उलट हा होतो, तुम्ही शरीराच्या नियंत्रणात नाहीये, तुम्ही आत्म्याच्या नियंत्रणात आहे. आणि जे कोणी आत्म्याच्या नियंत्रणात आहेत ते का कू कशाबद्दल, मग हे असं थोडी असतं, हे तसं थोडी असतं, हे असं थोडी व्हायला पाहिजे, असं नसतं. शास्त्र बोलतं, आय बिलीव्ह इन इट, मी याच्यावर विश्वास ठेवतो. यहोशुआला बोललं, यहोशुआ खंबीर हो, हिम्मतदार, घाबरू नको त्यांना, तटबंदी मी पाडणार आहे. यहोशुआ म्हणतात राईट, या अर्धन कोण करणार, मी तुला त्यातून घेऊन जाणार आहे. यहोशुआ म्हणतात ओके फाईन. शास्त्र जर म्हणतं पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात असलेला माणूस काकू करत बसत नाही, काय करायचं ना, नाही बाबा असं नाही होत, थोडी वचनानुसार चालायचं असतं. देवानं आम्हाला काहीतरी डोकं पण दिले ना, डोक्यानुसार जातो, चाला. वेलकम करते अधोलोकाचं दार, या आतमध्ये, खुशाल जावा, कोण अडवलंय. बी फोकस्ड.
प्रभूमध्ये बलवान व्हा, त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हा, नाहक मनुष्याच्या मूर्खपणामध्ये नाही. मी वारंवार या पुलपीटवरून हे सांगितलंय, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका तुमच्या बुद्धीवर, कारण ते मूर्ख आहे, कारण तुम्ही डिप्रायवेट आहात, भ्रष्ट आहात. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला लीड करेल. आणि म्हणून तो पुढे असं म्हणतो बघा, यास्तव वरती सांगितलं त्यामुळं, त्यास्तव, कारण तो तसा आहे. यास्तव तुम्ही वाईट दिवशी विरोध करायला व सर्व काही केल्यावर टिकून राहायला समर्थ असावे, म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. म्हणून ही शस्त्र सामग्री धारण करा, जी आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. हा शत्रू आहे, हा असा वागतोय, हा असा राहतोय, म्हणून आता शस्त्र सामग्री धारण करा. कोण समजू शकेल? पुन्हा एकदा, खरा विश्वासणारच जो आत्म्याच्या नियंत्रणात आहे. चाचपडणी करून घ्या, तुम्ही आत्म्याच्या नियंत्रणात आहात का? जर आत्म्याच्या नियंत्रणात आहात, यू विल फॉलो दिस. आत्म्याच्या नियंत्रणात नाही, नो प्रॉब्लेम. मी काय येऊन तुम्हाला खेचून घेऊन जाणार नाही. इट इज गॉड हिमसेल्फ हू विल डू इट, नॉट मी. कोणी मनुष्य नाही, देवच करणार. पण चाचपडणी तुम्हाला करायची, तुतारी तुम्हाला फुंकायची, आवाज तुम्हाला द्यायचा आहे, राऊंड तुम्हाला मारायचंय. कधी? त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. जर तुम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवता, डू इट. म्हणून पुन्हा एकदा एनकरेज करतो, प्रभूमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. आणि प्रभूमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान होणं म्हणजे ख्रिस्तानं जे तुमच्याने माझ्यासाठी केलं त्याच्यावर विश्वास ठेवणं. तुमचा ज्येष्ठ बंधू, माझा ज्येष्ठ बंधू जो पुढे गेला, ज्यानं नीतिमत्व मिळवलं, जो तुमच्यासाठी गेला, माझ्यासाठी गेला, जागा तयार करत आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं. कारण हे सगळं त्यानं आध्यात्मिक केलेलं आहे, आत्मिक केलेलं आहे. तुम्ही आणि मी पण त्याच्यावर विश्वास ठेवून आत्मिक युद्धासाठी तयार व्हायला पाहिजे. हे काही असंच 4 आणि 8 युद्ध नाहीये, हे आत्मिक आहे. हे दैहिक समोरासमोर असणारं युद्ध नाहीये, हे आत्मिक आहे. आणि जग फार मोठ्या प्रमाणात त्या वाटेला चाललेलं आहे, फार आवश्यक आहे. एकदम संपत असताना मी तुम्हाला सांगत आहे, खूप वर्षांअगोदर गाव खेड्यांमध्ये एक प्रकार असायचा, ॲनिमिस्टिक. ॲनिमिस्टिक जो आहे, ॲनिमिझम म्हणजे आत्म्यांचा प्रकार असतो. हे लोक आत्मे जे असतात, अशुद्ध आत्मे, त्यांच्या संगती अनेक गोष्टी करत असतात. गाव खेड्यांमध्ये पूर्वी ह्याला चेटक म्हणायचे. चेटक करतात, चेटका असतात. हा घाणेरडा प्रकार आहे अशुद्ध आत्म्याचा. आणि लोक या अशुद्ध आत्म्याच्या मागे आत्म्यांचे खेळ वगैरे करायचे. पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, अशुद्ध आत्मे आहेत का? ऍब्सोल्युटली आहेत. पवित्र शास्त्र म्हणतं अशुद्ध आत्म्यांविषयी, अशुद्ध आत्मे आहेत, ते घाण आहेत, घाणेरडे आहेत, घाणेरडी कामं करत आहेत आणि लुभावणाऱ्या गोष्टींद्वारे लोकांना फसवत आहेत. आणि ह्या आपण आपल्या भारत देशामध्ये पण ह्या चेटकांचा प्रकार पाहतो, फॉरेन कंट्रीज मध्ये पण ह्या गोष्टींचा प्रकार आहे. पण सध्या जो काळ आलेला आहे, हे जे पूर्वी गावखेड्यांमध्ये असायचं, हे आता सोफिस्टिकेटेड लोकांमध्ये आलेलं आहे. आणि ह्याला आता वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत, एल्युमिनाटी किंवा अजून काही असं वेगवेगळं. मागील आपला बायबल स्टडी ज्यावेळेस झाला आणि संपला, सचिन माझ्याजवळ आला आणि सचिन एका ठिकाणी गेलेला होता त्याच्या कंपनीमध्ये, आणि ते कंपनी थ्रू कुठेतरी गेलेला होता. आणि तिथे त्याने एक पोस्टर पाहिला आणि त्या पोस्टरचा त्याने फोटो काढला. आणि ती कंपनी मोठी होती आणि त्यांचा फोटो काढला. आणि मला माहित नाही त्याच्या मनात काय आलं, आणि तो फोटो त्याने त्याच्या गुगलवर जाऊन चेक केला की नेमकं काय आहे. तर जेव्हा त्याने चेक केलं तर सगळं तो भुताटकीचा प्रकार त्या समोर आला. आणि ते खूप असं पूजनीय होतं. अजिबात असं देवांचं वगैरे काही नाही बरं का, आत्म्यांसंदर्भात. आजकाल ही परिस्थिती काय होत आहे, बदलत चाललेली आहे. लोक फार ह्या गोष्टींकडे आकर्षित होत आहेत. ह्याला वेगवेगळी नावं देण्यात आलेत, इल्युमिनाटी वगैरे. आणि आजकाल हे तरुण मुलांमध्ये खूप जास्त प्रचलित व्हायला लागले. लोक तिकडे आकर्षित होत आहेत. प्रवाह खूप मोठा चालू आहे. त्यामुळे लक्षात घ्या, दिवस फार जवळ आलेत, खूप जवळ आलेत. लोकांचा कल खूप जोरात रीतीने तिकडे चालू आहे.
आता सध्या आपली ही तरुण मुलं आपण पाहत आहोत, त्यांच्या कानामध्ये हे खूप असं स्पष्टपणे ऐकू येत आहे. मी कधी कधी अजून एक 10 वर्षानंतरचा वेळ आठवा लागलोय, ज्यावेळेस अजून लहान मुलं मोठे होते आणि ते काय काय गोष्टी ऐकते. अजून एक 20 वर्षानंतर नेमकं काय होईल. आपल्याला फार जागृत राहायचंय. आणि पवित्र शास्त्र जर म्हणतं बी प्रिपेअर्ड, खूप तयार राहा. आपल्या लेकरांना तयार करा वचनामध्ये, कारण हे युद्ध फार मोठं आहे. हे साधं युद्ध नाहीये. आपल्याला आत्मिक रीतीनं उंच होणं फार गरजेचं आहे. वारंवार देवाकडे पाहणं आवश्यक आहे. कारण तो धूर्त जो कुयुक्त्या करतो तो दाखवतोय का नाही करतोय. एक बरं का, मी पुन्हा सांगत आहे, तुमच्याकडे ज्यावेळेस येतील, he will comes with offers. ऑफर्स साध्या सुद्धा नाही. क्या चाहिए बोल. मी तुम्हाला उदाहरण दिलं, मला 100 रुपये आहेत, तर म्हणाल नाही 1000 घे. तुम्ही रेशो बघा किती आहे, 100 तो म्हणतो 1000. जगाच्या दृष्टिकोनातून काय हवंय तुला, आय प्रोव्हाइड यू, मी देतो तुला. लक्ष द्या, हे घातक आहे, हे फार डेंजरस आहे आणि हे आता फोफावत चाललंय. आपल्याला गंभीर होणं गरजेचं आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, ही संधी आम्हाला दिलीस. तुझ्या वचनाचं सत्य तू आम्हाला कळवत आहेस. तुझी उपकार स्तुती आम्ही करतो. देवापा, त्या सत्याप्रत आम्ही अधिकाधिक पोहोचावं, तुझं गौरव करणारं व्यक्तिमत्व आमचं उभं राहावं, अशी दया तू करू. तुझं वचन म्हणतं प्रभू की आम्ही तयार असावं, कारण आमचं युद्ध रक्तमांसा बरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचा अधिपती यांच्या बरोबर आहे. आम्हाला दे बापा तयार राहण्यास तू शिकव. तुझं गौरव करण्यास देवा तू शिकव. दया कर प्रभू, आमचं संरक्षण कर प्रभू तुझ्या लेकरांचं. तूच गौरविला जा, तूच उंचाविला जा. प्रभुदेव बापा, इथं बसलेले आमचे सगळे प्रियजन आम्ही तुझ्या हाती येतो. विनंती करतो प्रभू की जे आम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात आहोत, आम्ही सदैव देवा चाचपडणी करावी, आमच्या जीवनाकडे पाहावं आणि तुला गौरवी असं सादर व्हावं, अशी दया तू आम्हाला. गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन.